25 वर्षांची प्रगती, खासदारांसह दिग्गजांची उपस्थिती. अस्नोलीकरांच्या प्रेमामुळेच माझी राजकीय कारकीर्द उंचवण्यात मदत झाली. मी अस्नोलीकरांचा कायम ऋणात असून त्यांच्या विद्यालयासाठी मला मदत करता आली हे माझं भाग्य समजतो, असं प्रतिपादन मुरबाड विधानसभेचे माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांनी ज्ञानप्रसारक शिक्षण मंडळाच्या प्रगती विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात केलं. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यालयाचं आणि संस्थेचं तोंड भरून कौतुक केलं. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांचं अभिनंदन करत विद्यालयासाठी सांस्कृतिक सभागृह मंजूर केल्याची घोषणा केली. शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापुरातील शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्वांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा देत शाळांना मदत करणाऱ्या विविध संस्थांबद्दल गौरवोद्गार काढले. समाजसेवक नानजीबाई ठक्कर यांनी शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक तिथे मदत करण्याचं जाहीर केलं. ज्ञानप्रसारक मंडळाच्या प्रगती विद्यालय अस्नोलीचा काल रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा असलेली स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. तसेच इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आतापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला. या सोहळ्यात शाळेसाठी जमीन देणाऱ्या भूदाते दामोदर दिनकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. शाळेची स्थापना, वाटचाल आणि प्रगती याविषयी विस्तृत माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुनीता दिनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. तर विद्यार्थ्यांचे काही सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आले. मुख्याध्यापक मोहन सुरोशे यांनी आभार प्रदर्शन तर शिवाजी सातपुते यांनी सूत्रसंचालन केलं. या सोहळ्याप्रसंगी ड्यू फाउंडेशनचे उल्हास देवल, सत्यसाई सेवा समितीचे अरुण कुमार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, डॉक्टर प्रकाश भांगर, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक सापळे, नंदकुमार मोगरे, बबन सातपुते, सरपंच विष्णू देसले आदी मान्यवर तथा दत्तात्रय दिनकर, सोनू दिनकर, शिवाजी सातपुते, रवींद्र विशे व इतर संचालक उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक गणेश घोलप, बाळाराम दानकर, प्रवीण धिरडे, कविता मौले, भाऊसाहेब दीपक दिनकर तसेच अर्जुन दिनकर आणि नामदेव ढोले यांनी विशेष मेहनत घेतली.